आज आपण मटकीची रस्सेदार चमचमीत अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मटकी घेतली, 2 बारीक कांदे चिरून घेतलेत, 1 टमाटर कापून घेतले, लसूण, अद्रक, कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर। 1 पळी तेल घालूया। तेलामध्ये कांदा गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घेऊ। कांदा भाजेपर्यंत इकडे लसूण, अद्रक, कोथिंबीर, मीठ घालून कुटून घेऊ। लसूण अद्रक आपलं चांगलं परतून झाले। आता बारीक चिरलेला टमाटर टाकू। टमाट्याला पण चांगलं परतून घेऊ। आपली फोडणी चांगली तयार झाली आहे। आता त्याच्यात कांदा लसूण मसाला घालू। कढीपत्ता, आता आपला साठवणीचा मसाला, माझं काळं तिखट आहे, 2 चमचे काळं तिखट, थोडी हळद, आता मोड आलेली मटकी धुवून घेतली आहे, ती फोडणीमध्ये टाकू। त्याच्यामध्ये थोडे हरभरे आहेत, वाटाणे पण आहेत, मूग पण आहेत। चांगलं परतून घेऊ। लसणामध्ये आपण कुटताना अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, अजून अर्धा चमचा मीठ भाजीला घालू। चांगलं परतून घेऊ, हलवून घेऊ। आता शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आहे। छोटे 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेले, छान वास यायला भाजीचा। इकडे गरम पाणी केलेलं आहे, गरम पाणी भाजीला घालू, म्हणजे भाजी लवकर शिजते, मटकी पण मऊसूत छान होते। गरम पाणी घातले मटकीला, गरम पाण्यामुळे मटकी छान मऊसूत शिजते। आता कुकरला झाकण लावून टाकू।
3 शिट्ट्या झाल्यात कुकरच्या. गॅस बंद करू आणि कुकर थंड व्हायला ठेवू. आपली छान मटकीची भाजी तयार आहे.